सर काय सांगाल, मागील 2 दिवसापासून बैठकी सुरू आहेत युती संदर्भात, काय चर्चा? आणि काल बैठक झाली होती. त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवेसाहेब, सन्मान्य आमदार लोणीकरजी, शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मॅट तयार केला आणि ते फॉर्मॅट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं, आम्ही आमची पार्टीकडे पाठवलं. ते फॉर्मॅट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार. कसं कसं जागा ठरल्या तुमच्या? आता जाऊ दे, ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी. तरी तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला. 7 वाजता होणार आहे आमची आणि रात्री 8 साडेआठ तुम्हाला माहीत पडेल. बरं, युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय? हे बघा, युती झाली की नाही झाली, कार्यकर्त्यावर अन्याय होतच. हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे, पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं, कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवावं लागतं तर निवडून आलं. माझ्यासोबत 24 तास आले आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल. म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे. बरं, आज ही शेवटची बैठक असणार का युती संदर्भात? हो, शेवटी म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज. आज फायनल होणार? शिक्कामोर्तब होणार. महापौर कोणाचा? नाही, महापौरचं असं ठरलं की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर, म्हणजे युतीमध्ये. नाहीतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा महापौर, तसा नाही. युतीमध्ये युतीमध्ये जे 65 मी लढणार आहे आणि त्या 65मध्ये सिम्बॉलवर जे लढणार आहे, कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबाणवर, ते जर कमळ जास्त आलं ते आमच्याकडे यायचं, जर त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार. अशी पद्धती, अशी एक आम्ही ठरविलेलं आहे. आणि याबद्दल आम्ही जर कमलने 10 इकडून आणले किंवा सेनाने तिकडून 10 आणले तर तसं आम्ही महापौरचं लढणार. आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे. याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र, माजी मंत्री आहे, त्याने हा फॉर्म्युला त्यांनीच काढला. आणि मी म्हणलो की साहेब दगाबाजी उद्या नको, जर आम्ही निवडून आले तर आम्हाला दगाबाजी नको, किंवा तुम्ही निवडून आलात आम्ही दगा करणार. मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर, आणि दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा, आमचं नाही तर कोणी 2 अपक्ष घेऊन येणार, 5 अपक्ष घेऊन येणार आणि मला मीच मोठा आहे असं नको. कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर आणि ती गॅरंटी घेणार आहे. जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी भावना व्यक्त करा, तुमच्या अनोख्या शायरी? आता हे कार्यकर्त्यांची नाराजीवर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र माझ्याकडे बघतो. सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांग कर, अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए.